इचलकरंजीतील कल्लापण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्कमध्ये शनिवारी महायुतीच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली। काही सहकारी साखर कारखाने स्वतंत्रपणे सायट्रिक ॲसिड, इथेनॉल किंवा सीबीजी निर्मिती प्रकल्प उभारू शकत नाहीत, त्यामुळे सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या उपउत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया प्रकल्प 3 महिन्यात उभारण्यात येणार असल्याची घोषणा शहा यांनी केली। पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशातील आणि जगभरातील साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामुग्री तयार करण्याचं काम इथं केलं जाणार आहे। तसंच डेअरी प्लांट, इथेनॉल प्लांट, सायट्रिक ॲसिड आणि सेन किंवा मळीपासून सीबीजी निर्मिती करणाऱ्या संयंत्रांसाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याची क्षमता या केंद्रात विकसित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं साखर उद्योगाला स्थैर्य देण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतल्याचंही शहांनी सांगितलं। बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुन्हा कार्यान्वित करण्याबरोबरच उद्योगांना इथेनॉल, सीबीजी आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांकडे वळवण्याचं धोरण राबवण्यात आल्याचं शहा यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी शहरासाठी जुने दानवाडमधून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणार असल्याची घोषणा केली। ही योजना कार्यान्वित करताना निधीची कमतरता भासू देणार नाही असंही त्यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम कल्लापण्णा आवाडेंनी केल्याचं सांगितलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, महापौर उदय धातुंडे, माजी खासदार कल्लापण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित होते।